नमस्कार. हडस हायस्कूल नागपूर ॲल्युमिनी असोसिएशन याच्या संवादी सूर या वेबिनारमध्ये मी ॲडव्होकेट डॉक्टर महेंद्र लिमये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. हडस हायस्कूल नागपूर ॲल्युमिनी असोसिएशन ही वेगवेगळे उपक्रम घेऊन आत्तापर्यंत विद्यार्थ्यांसाठी काही अकॅडमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत होती. आता संवादी सूर हा एक सिनियर व्हर्जन किंवा माजी विद्यार्थ्यांसाठीचा एक कार्यक्रम घेऊन असोसिएशन आपल्यापर्यंत येते आहे. आज या मालिकेतला आपण पहिला भाग सादर करत आहोत. तत्पूर्वी मी थोडी ॲल्युमिनी असोसिएशनबद्दल आपल्याला माहिती देतो. सन 2017 साली हडस हायस्कूल नागपूर शाळेला 75 वर्ष पूर्ण झाली. या 75 वर्ष झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण जे काही शाळेचं ऋण आपल्यावर आहे त्याची थोडीफार उतराई व्हावी या उद्देशाने एका ॲल्युमिनी असोसिएशन म्हणजे माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेची स्थापना केली. आज ही संघटना 3 वर्ष कार्यरत आहे. 3 वर्षात या संघटनेने शाळेच्या वाटचालीमध्ये आपला थोडा बहुत खारीचा वाटा उचललेला आहे. काही प्रोजेक्ट आपण शाळेसाठी हातात घेतले आणि ते पूर्णत्वास नेले. 2-3 प्रोजेक्टचा फक्त उल्लेख करायचा आहे. आपण गेल्या 2 वर्षापासून एक उत्कर्ष योजना शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी चालवतोय, ज्याच्यात साधारण आत्तापर्यंत आपण 150 विद्यार्थ्यांना पूर्ण शैक्षणिक साहित्य गणवेश याचा पुरवठा केलेला आहे आणि ही मदत आपल्या माजी विद्यार्थ्यांतर्फेच झालेली आहे. दुसरा उपक्रम, आपण सध्या शाळेला एक ERP सॉफ्टवेअर पूर्ण शाळेच्या 3ही विंगला दिलेलं आहे. ते फायनल स्टेजेसमध्ये आलेलं आहे, इम्प्लिमेंट झालेलं आहे. साधारण आजपर्यंत आपल्या ॲल्युमिनी असोसिएशनचे 700 पेक्षा जास्ती सदस्य झालेले आहेत आणि वेगवेगळे उपक्रम जे आता आपल्याला सांगितले ते आपण शाळेसाठी राबवतो आहे. आपल्या ॲल्युमिनी असोसिएशनमध्ये काही डायरेक्टर्स ज्यांची नावं मी प्रामुख्याने उल्लेख करू इच्छितो. श्री उदय कामत आपले चेअरपर्सन आहेत. श्री पैठणकर, मुकुंद पैठणकर, श्री भाऊ सालपेकर, उन्मेष देशपांडे, डॉक्टर रसिका गडकरी, वंदना जकाती, किरण दुरुक्कर आणि आपले क्षितिज इंगळे हे कंपनीचे डायरेक्टर्स आहे. माझ्या सकट मी कंपनीचं सध्या सेक्रेटरी म्हणून काम करतो. आणि लिबरल एज्युकेशन सोसायटीतर्फे डॉक्टर सप्रे आणि श्री पेंडसे हे आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर आहेत. आपल्या ॲल्युमिनी असोसिएशनची भारताबाहेरही एक शाखा चालू झालेली आहे. श्री विवेक सखदेव त्याचे डायरेक्टर्स आहेत आणि ते याचं US चॅप्टर हँडल करतात आहे. आज या कोविडच्या काळात आपण जी संवादी सूर कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे, याचं शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण मागच्या वर्षापासून सुरुवात केलेली होती. त्याच्यात शालेय विद्यार्थ्यांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठीचे 2-3 विषय आपल्या वेगवेगळ्या ॲल्युमिनी वक्त्यांनी हाताळलेले आहेत आणि आता आपण सिनियर व्हर्जन स्टार्ट करतोय किंवा आजपासून त्याचा शुभारंभ करतोय. त्याच्यासाठी आपल्याला आपलेच एक माजी विद्यार्थी श्री बळवंत चौबळ, बालकृष्ण चौबळ हे आपल्याला लाभलेले आहेत. याचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देतो. श्री बालकृष्ण चौबळ हे हडस हायस्कूलमध्ये 1965 ते 1969 या 5 वर्षांसाठी हडस हायस्कूलला विद्यार्थी होते. त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन BSc इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MSc फिजिक्समध्ये IIT मुंबई येथून केलं. त्याच्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया इथे नोकरी पत्करली 1976 सालापासून आणि 38 वर्षांचा त्यांचा बँकिंग क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी वेगवेगळ्या पदांवर आपल्या बँकिंग कार्यकाळात काम केलेलं आहे आणि ते डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर ग्लोबल मार्केट्स या पदावरून सन 2014 डिसेंबर 2014 साली सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाले तरी त्यांची काही कामं संपलेली नाही आहेत. त्यांच्या मागे
आता सध्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन CDSL याचे ते सध्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत आणि इंडिपेंडेंट डायरेक्टर ऑफ बोर्ड ऑफ GBFL ट्रस्टी शोभाताई, कंपनी मी अहमदाबाद एका मीटिंग मध्ये आहे, ही बाहेर याचे बसले, हिला ते बोर्ड बोलवणं ऑफ कठीण आहे ट्रस्टी हिला, आहेत आणि तिला अजिबात ऐकू जाणार नाही. आणि सध्या ICCS हे जे एक उपक्रम आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज याच्याशीही ते असोसिएटेड आहेत. मित्रांनो, हा जो कोविडचा एक काळ चालू आहे आणि आता सगळ्यांना आशा आहे की तो त्याच्या शेवटच्या टप्प्याकडे चाललेला आहे. त्या कोविडच्या काळानंतर बँकिंग क्षेत्रात आपण काय प्रोजेक्ट करू शकतो किंवा त्याचं काय भवितव्य राहू शकतं या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याला चौबळ सर इथे आलेले आहेत. मी चौबळ सरांना आता पुढचा कार्यक्रम हँडओव्हर करीत आहे. आपणास काही एक प्रश्न विचारायचे असतील तर आपण आपल्या फेसबुकवर ते इमिजिएटली टाईप करू शकता. वेळ जसा अवेलेबल आहे तेवढे प्रश्न आम्ही चौबळ सरांना विचारायचा प्रयत्न करू. याच्या पुढे श्री चौबळ सर आपल्याला अनफोल्डिंग चॅलेंजेस इन बँकिंग इन मिडस्ट ऑफ COVID-19 हा विषय सादर करतील. सर, आता आपण सुरुवात करू. नमस्कार लिमये साहेब आणि माझ्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. आज जो विषय मला दिलेला आहे, बँकिंग इन द मिडस्ट ऑफ COVID-19, हा विषय म्हटलं तर आपल्या सगळ्यांना या विषयाबद्दल माहिती आहेच. त्यात मी काही विशेष नवं सांगणार किंवा सांगू शकत नाही. परंतु काही जण जे बँकिंग क्षेत्राशी संबंधित नसतील त्यांना आणि ज्यांना बँकिंग क्षेत्राबद्दल थोडं कुतूहल असेल त्यांना कदाचित माझं भाषण थोडंसं इंटरेस्टिंग वाटू शकेल. बाकी जे बँकिंग क्षेत्राशी संलग्न आहेत त्यांना माझ्या भाषणामध्ये कदाचित काहीही नाविन्य सापडणार नाही, काही नवं सापडणार नाही. आता बँकिंग म्हणजे काय, इथून आपण याला थोडासा एक पर्स्पेक्टिव्ह ज्याला म्हणतात असं आपण एक पर्स्पेक्टिव्ह सेट करू आणि त्या पर्स्पेक्टिव्ह सेटिंगच्या नंतर आपण मूळ विषयाकडे जाऊ. आज आपण आपल्या भारतामध्ये बँकिंग ज्या प्रकारे करण्यात येतं असं जे बँकिंग आहे हे आपल्याकडे काय फार पूर्वीपासून नव्हतं. हे जे बँकिंग आहे हे बँकिंग आपल्याकडे कमर्शियल बँकिंग हे 1806 साली प्रथम सुरू झालं कलकत्त्याला, जेव्हा इंग्रजांनी बँक ऑफ कलकत्ता ही इथे स्थापन केली. त्यावेळेला काही कायदे नव्हते, त्यावेळेला रिझर्व्ह बँक नव्हती आणि त्याच्यामुळे नोटा छापणे, कॉइनेज वगैरे सगळं हे काम ही बँक करत असते. पुढं अशा 3 प्रेसिडेन्सी बँक कलकत्ता, बँक ऑफ कलकत्ता धरून अस्तित्वात आल्या, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास. आणि या बँका काम करत होत्या. तेव्हाही लीगल फ्रेमवर्क काही नव्हतं. इनफॅक्ट 1872 साली प्रथम इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा ब्रिटिश पार्लमेंटने पास केला आणि त्याच्यानंतर चेक्स ड्राफ्ट वगैरेचा जेव्हा प्रसार व्हायला लागला तेव्हा 1881 साली निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट हा पास करण्यात आला. तेव्हा सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अस्तित्वात नव्हती. त्याच्यानंतर 1921 साली म्हणजे जवळपास 115 वर्षानंतर पहिली प्रेसिडेन्सी बँक अस्तित्वात आल्यानंतर इम्पिरियल बँक म्हणून एक बँक अस्तित्वात आली, जी या तिन्ही प्रेसिडेन्सी बँक्सचं अमलगमेशन करून इस्टॅब्लिश करण्यात आली. बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ कलकत्ता, जिचं नंतर नाव बँक ऑफ बेंगॉल करण्यात आलं होतं, या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण अमलगमेशन झालं आणि इम्पिरियल बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. ही बँक अस्तित्वात आली तेव्हा सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अस्तित्व नव्हतं. हीच बँक नोटा वगैरे इस्टॅब्लिश करत असे आणि सरकारचं काम सुद्धा तीच बघत असे. परंतु जसा जसा थोडा हा बिझनेस म्हणजे त्या बँकेचा कार्यक्षेत्राचा जसा विस्तार होत गेला तसा तसा मग सरकारला
सेंट्रल बँकेच्या अस्तित्वाची गरज भासली, भारतासाठी वेगळ्या सेंट्रल बँकेच्या अस्तित्वाची गरज भासली आणि 1934 साली ब्रिटिश पार्लमेंटनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट पास केला आणि 1935 सालापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली आणि त्यानंतर करन्सी इश्यू किंवा रेग्युलेशन ऑफ बँक वगैरे हे जे सगळे फंक्शन्स आहेत सेंट्रल बँकेचे ते रिझर्व्ह बँकेकडे गेले आणि इम्पिरियल बँक ही त्या बँकेची एजंट म्हणून काम करायला लागली, जिथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नव्हती. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्वप्रथम मुंबईला इस्टॅब्लिश झाली. त्यानंतर 1947 साली भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला सुद्धा ही जी इम्पिरियल बँक होती ही खऱ्या अर्थाने सरकारी बँक नव्हती, कारण त्याचं शेअर होल्डिंग जे होतं ते प्रायव्हेटली हेल्ड होतं. म्हणजे आता या इम्पिरियल बँकेचं करायचं काय, स्वतंत्र भारतामध्ये त्या इम्पिरियल बँकेचं अस्तित्व कसं असावं याबद्दल जेव्हा सरकारने विचार केला तेव्हा त्यांना वाटलं की ही जी सगळ्यात मोठी तत्कालीन बँक होती तिचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं. त्यानुसार त्यांनी 1955 साली स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट हा आपल्या भारतीय पार्लमेंटमध्ये, इंडियन पार्लमेंटमध्ये पास करून या नव्या अस्तित्वात आलेल्या लीगल कॉर्पोरेट एंटिटीने इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे ऍसेट्स आणि लायबिलिटीज अक्वायर केले. त्यामुळे इम्पिरियल बँक ऑफ इंडिया संपली आणि स्टेट बँक ऑफ इंडिया त्या जागी अस्तित्वात आली. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की 1955 साली स्टेट बँक ऑफ इंडियाचे डिपॉझिट्स आणि ऍडव्हान्सेस जवळपास 190 कोटी डिपॉझिट आणि जवळपास 105 ते 106 कोटी ऍडव्हान्सेस एवढेच होते. आणि त्यानंतर सरकारने या नवीन अस्तित्वात आलेल्या बँकेला पर्टिक्युलरली ग्रामीण भागामध्ये म्हणजे रुरल क्रेडिटसाठी आणि छोट्या उद्योगांसाठी कर्ज देण्यासाठी पॉलिसी आखायला सुरुवात केली. आणि त्या दृष्टीने या बँकेने आपल्या शाखा या उघडण्यास सुद्धा सुरुवात केली. रुरल आणि सेमी अर्बन भारताचे जे विभाग आहेत, म्हणजे जी शहरं आणि खेडी होती तिथे स्टेट बँकेनी आपल्या शाखा उघडायला सुरुवात केली. त्यानंतरचा मोठा माइलस्टोन जो आला बँकिंग मध्ये तो 1969, जेव्हा आपल्याकडे असणाऱ्या प्रायव्हेट बँका ज्या बहुतांशी इंडस्ट्रीज किंवा ट्रेडला ज्या कर्ज देत होत्या त्यांचं नॅशनलायझेशन झालं. पहिलं नॅशनलायझेशन तेव्हा सुद्धा एक क्रायटेरिया नॅशनलायझेशनचा असा होता की त्या जी कुठली बँक नॅशनलाइज होणार त्याचे डिपॉझिट 50 कोटीच्या वरती असायला हवेत. तर 14वी बँक जी नॅशनलाइज झाली ती बँक ऑफ महाराष्ट्र, मला वाटतं तिचे डिपॉझिट 50 कोटीपेक्षा थोडे जास्त होते. त्यानंतर या नॅशनलायझेशनचा फायदा असा झाला की ओनरशिप आणि पॉलिसी मेकिंग हे दोन्ही सरकारकडे आल्यामुळे सरकारने या बँकांचा उपयोग पर्टिक्युलरली स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, स्मॉल बिझनेस फायनान्स, ऍग्रिकल्चर अशा क्षेत्रांमध्ये क्रेडिट ऍडव्हान्सेस देण्यामध्ये त्यांचा उपयोग केला. आणि या बँकांना सुद्धा दिशानिर्देश देण्यात आले की तुम्ही रुरल आणि सेमी अर्बन भागांमध्ये शाखा उघडा. त्यानुसार जेवढं काही तेव्हा ब्रँच एक्सपान्शन झालं ते सगळं त्याचा फोकस हा अंडर डेव्हलप्ड जॉग्राफीजवर होता. त्यानुसार हे बँकांचं एक्सपान्शन झालं. त्यानंतर जो मेजर एक चेंज आला तो 1990 सालानंतर जेव्हा नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी लिबरलायझेशन जेव्हा इंट्रोड्यूस केलं तेव्हा बँकांच्या मध्ये एक पॅराडाईम शिफ्ट आली आणि मग बँका तुमचं रिटेल लोन्स वगैरे सुद्धा द्यायला लागल्या. बँकांच्या ऍसेट्सचं क्लासिफिकेशन व्हायला लागलं, इन्कम रिकॉग्निशन व्हायला लागलं. आणि सगळ्यात मोठा बदल 90 मध्ये म्हणजे मिड 90s मध्ये जो आला तो टेक्नॉलॉजीचा आला आणि सगळ्या बँका हळूहळू एटीएम उघडायला लागल्या, कम्प्युटरायझेशन व्हायला लागलं. आणि बाय मिडल ऑफ 2000 म्हणजे
21व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जवळपास सर्व बँका कोर बँकिंग प्लॅटफॉर्मवर आलेल्या होत्या. आता हे एक एवढं मोठं पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट सरकारच्या हाती आलं आणि लक्षात घ्या की 1955 साली जेव्हा स्टेट बँकेचे डिपॉझिट फक्त 190 कोटी आणि ऍडव्हान्सेस फक्त 105 कोटी होते. 1969 साली स्टेट बँकेचे डिपॉझिट जवळपास 1000 कोटीच्या आसपास 990 कोटी आणि ऍडव्हान्सेस फक्त 650 कोटी होते. तेच त्याच्या 50 वर्षानंतर म्हणजे 2019 साली किंवा आता 51 वर्ष झाली 2020 साली त्या डिपॉझिटची संख्या आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. 31 लाख कोटी ही स्टेट बँकेची अप्रॉक्सिमेट लेव्हल ऑफ डिपॉझिट्स आहे 2021 सालची. 31 लाख कोटी म्हणजे 31 वरती 12 शून्य आणि त्याची ऍडव्हान्सेस लेवल जवळपास आहे 23 लाख कोटी. हे 23 वरती 12 शून्य म्हणजे एक प्रचंड, आणि ही फक्त स्टेट बँकेची डिपॉझिट्स आहेत. जर का तुम्ही बँकिंग सिस्टीमची डिपॉझिट बघितली तर आरबीआयच्या लेटेस्ट अवेलेबल डेटा प्रमाणे जवळपास 131 लाख कोटी हे जे डिपॉझिट्स 135 लाख कोटी डिपॉझिट्स आहेत सगळ्या बँकांचे, ऑल शेड्यूल्ड कमर्शियल बँक्सचे, आणि ऍडव्हान्सेस 103 लाख कोटी आहेत. तर एवढा प्रचंड बँकांच्या डिपॉझिट्सचा आणि ऍडव्हान्सेसचा विस्तार झाला आणि या डिपॉझिट्स आणि ऍडव्हान्सेस पैकी जवळपास 70% हे पब्लिक सेक्टर बँकांच्या मध्ये आहेत डिपॉझिट्स आणि ऍडव्हान्सेस. त्यामुळे एवढी प्रचंड एक आर्थिक शक्ती भारत सरकारच्या हाती आली, कारण भारत सरकार हे या बँकांचं ओनर म्हणजे एक शेअर होल्डर असल्यामुळे त्यांना या बँकांची कार्यपद्धती आणि नीती किंवा बिझनेस पॉलिसी ही फिक्स करण्याची त्यांना एक सत्ता मिळते. जशी प्रायव्हेट सेक्टर मध्ये जो मेजॉरिटी शेअर होल्डर असतो त्याला आपली बिझनेस पॉलिसी नक्की करायची सत्ता असते. तर आता तुम्हाला लक्षात येईल की एवढी प्रचंड सत्ता ही सरकारच्या हाती आहे. या बॅकग्राऊंड मध्ये आता तुम्ही विचार करा की कोविड-19 ही क्रायसिस जी आलेली आहे, या क्रायसिसला ऍड्रेस कसं करायचं, याच्यासाठी बँकांचा काय रोल असेल. तर याच्यामध्ये आपल्याकडे एवढ्या नॅशनलाइज बँका असल्यामुळे सरकार कोविड-19 ला ऍड्रेस करताना सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोन्ही संस्था पर्टिक्युलरली पब्लिक सेक्टर बँकांच्या थ्रू त्यांच्या योजना राबवतील आणि त्या सध्या त्या योजनांची आउटलाईन काय आहे हे मी आपल्याला सांगतो. हे याच्यासाठी की इतर देशांमध्ये समजा अमेरिका किंवा इंग्लंड किंवा प्रगत देशांमध्ये सरकार अशा रीतीने बँकांना दिशानिर्देश देऊ शकत नाही, कारण तिथे बँका ज्या आहेत त्या स्वायत्त आहेत, त्या ऑटोनॉमस आहेत आणि सरकारने जर का त्यांना काही मदत केली तर त्याच्या खालचे जे ऑब्जेक्टिव्ह अंडरलाईन ऑब्जेक्टिव्ह असतात ते वेगळे असतात. आणि आपल्याला सरकार जे काय सांगतं किंवा म्हणजे सरकार इथे आपण याच्यासाठी म्हणतो की बेसिकली दे आर दी ओनर्स. तो त्यामुळे ते जे काय सांगतं बँकांना करायला ते त्यांच्या दृष्टीने जी काही त्यांनी एक नीती या क्रायसिससाठी तयार केलेली असते त्याच्या अनुषंगाने ते असतं. त्यामुळे आता बघा की 24 तारखेला पंतप्रधानांनी लॉकडाऊनची अनाउन्समेंट केली, तर त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट काय झाला तो आता आपण बघूया. की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची जी मीटिंग होते आणि ज्याच्यामध्ये ते पॉलिसी रेट्स म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR, CRR किंवा आपल्या अर्थव्यवस्थेला लक्षात घेऊन जे काय पॉलिसी रेट्स नक्की करतात तर त्या पॉलिसी मीटिंग ठरलेल्या होत्या 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिलला वगैरे, त्या सगळ्या ऍडव्हान्स करण्यात आल्या आणि त्या मग 24, 26 आणि 27 मार्चला घेण्यात आल्या. आणि त्या मीटिंग मध्ये मग त्यांचा काय होता, फोकस काय होता. जनरली लक्षात घ्या की रिझर्व्ह बँकेची जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते त्याचा प्रायमरी रोल हा इन्फ्लेशन टार्गेटिंग
प्राइस स्टेबिलिटी आणि इकॉनॉमिक ग्रोथ असा असतो. म्हणजे तीन मूळ म्हणजे मेजर पॉइंट्स हे तीन असतात: इन्फ्लेशन टार्गेटिंग, प्राइस स्टेबिलिटी अँड ग्रोथ. तर या तीन मुद्द्यांच्यावर त्यांचा भर असतो. परंतु यावेळी कोविड-19च्या मुळे आणि लॉकडाऊनमुळे रिझर्व्ह बँक खडबडून म्हणजे त्यांनी ताबडतोब एक रिस्पॉन्स दिला. म्हणजे सरप्राइझिंग त्यांचा रिस्पॉन्स अतिशय प्रॉम्प्ट होता आणि त्यांनी जी काही ऑब्जेक्टिव्ह आपल्या डोळ्यासमोर ठेवलं त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलं की प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह की हाऊ टू मिटिगेट निगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ कोरोना व्हायरस. हा ऑब्जेक्टिव्ह मनात ठेवून अर्थात मूळ उद्देश त्यांचे जे होते त्यांना ऍड्रेस त्यांनी केलं की आपली ग्रोथ जी आहे ती आता या कोरोना व्हायरसमुळे कमी होणार आहे आणि फायनान्शियल स्टेबिलिटीवर सुद्धा परिणाम होणार आहे कोरोना व्हायरसचा. तर त्याच्यासाठी त्यांनी ही या मीटिंग 26 आणि 27 मार्चला घेतले. तर त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे गव्हर्नर होते त्यांनी त्याचा जो एक रिव्ह्यू केला त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे त्याचा पण त्याचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्या मॅनेजिंग डायरेक्टर यांचे काय ऑब्झर्वेशन्स आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या मॅनेजिंग डायरेक्टर एक बाई आहेत, क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा. तर त्या क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा या त्यांचं असं मत आहे, म्हणजे अनुषंगाने IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं ते असं की आत्ताची जी कोरोना क्रायसिस आहे ती 1929 साली जे ग्रेट रिसेशन आलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा भयंकर आहे. आणि आता ही जी क्रायसिस झाली ज्याच्यामुळे जगभर लॉकडाऊन झालं तर त्याच्यामुळे जगाचं उत्पन्न म्हणजे जे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे थोडक्यात जगाचं उत्पन्न ते कमी होणार आहे. पण ते किती प्रमाणात कमी होईल याबद्दल आता वेगवेगळ्या इकॉनॉमिस्ट अर्थशास्त्रज्ञ आपापला तर्क मॅथमॅटिकल मॉडेल्स वगैरे लावून करतायत. परंतु त्यांचं एक प्रायमरी एस्टिमेट फर्स्ट एस्टिमेट असं आहे की कमीत कमी 8 ते 9 ट्रिलियन डॉलर्सनी जगाचं GDP कमी होईल. लक्षात घ्या की जपान आणि जर्मनी दोघांचंही जर का तुम्ही GDP ऍड केलं तर ते सुद्धा 8 ते 9 ट्रिलियनच्या जेमतेम जवळपास येईल. किंवा असं जर का बघितलं की 8 किंवा 9 ट्रिलियन हा काय एक फिगर आहे याचा एक अंदाज यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही असं समजा की फर्स्ट वर्ल्ड वॉर जो आपला झाला त्याची कॉस्ट, सेकंड वर्ल्ड वॉरची कॉस्ट, फॅमिनची कॉस्ट, तुमचे जितके वॉर्स झाले कोरियन वॉर, व्हिएतनाम वॉर, इराक वॉर, सगळ्या वॉर्सच्या किमती, फॅमिन्स आणि जगात आलेल्या सगळ्या क्रायसिस या आणि तुमचे स्पेस प्रोग्राम हे सगळे जरी टोटल केले तरी ते 8 ट्रिलियन होत नाही बरं का. 8 तर एवढं एका वर्षात तुमच्या जीडीपी मध्ये घट होण्याचा त्यांनी एक अंदाज केलेला आहे. दुसरं त्यांनी असा एक अंदाज केलेला आहे की तुमचा जो वर्ल्ड ट्रेड आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर घट होईल. त्याच्यामध्ये अर्थात एस्टिमेट्स फार वाईड व्हेरिएशन आहे त्या एस्टिमेट्स मध्ये. त्याच्यामध्ये त्यांचं असं आहे की 13% to 32% म्हणजे असं. पण आपण असं धरूया की 30% आसपास जगाच्या वर्ल्ड ट्रेड मध्ये घट होईल. आता जे तुमचं भारताचा आपण विचार करूया की वी आर मोर कन्सर्न अबाउट इंडिया. बाबा इंडियाच्या जीडीपीचं काय होणार, इंडियाच्या जीडीपीचं काय होणार. तर इंडियाच्या जीडीपीचा जो ग्रोथ रेट आहे तो IMFच्या अंदाजाप्रमाणे घटून 1.9% राहील. आता या डार्क क्लाउडला ही सिल्वर लाईनिंग याला याच्यासाठी म्हणायचं की जगभर सगळीकडे जीडीपी ग्रोथ रेट निगेटिव्ह आहे. फक्त भारताचा जरासा जेमतेम हा 1.9% पॉझिटिव्ह त्यांनी प्रेडिक्ट केलेला आहे. आता काय आहे की हा जो जरी आपल्याला 1.9% त्यांनी केलेला असला तरी सगळी मानवजात वी ऑल लिव्ह ऑन होप अँड ऑप्टिमिझम. तर आपण त्यामुळे असा विचार केलेला आहे सध्या की बहुतेक तोपर्यंत याच्यावर एक तर क्युअर तरी सापडेल किंवा याच्यावर लस सापडेल किंवा दोन्ही सापडेल. आणि 2021 ते 2022 या काळामध्ये आपला ग्रोथ रेट
परत 6 ते 7% होण्याची शक्यता आहे, असा आपला एक पॉझिटिव्ह अंदाज आहे. बट बी दॅट असाइड, दुसऱ्या काही काही पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने आपल्याला आजच्या कोरोना काळात, कारण वी आर टॉकिंग ऑफ टुडे अँड नॉट ऑफ फ्युचर, याच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या खरं तर म्हणजे आपल्याकडे एवढं आता जे ऍग्रिकल्चर सेक्टर आहे पर्टिक्युलरली, त्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेने आपल्याला बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या गव्हर्नर यांनी. म्हणजे आपण त्या सगळ्या काही आता मी इथे सांगत नाही, की वेळही नाही, परंतु त्या अशा की आपल्याकडे ऍग्रिकल्चर सेक्टर हा रेझिलियंट आहे, आपल्याकडे चांगले बफर स्टॉक्स आहेत आणि आपल्याकडे चांगलं रेकॉर्ड ऍग्रिकल्चर प्रोडक्शन झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना द्यायची झाली तर आता मी जेव्हा 1976 साली बँक जॉईन केली, त्या काळात आपलं ऍग्रिकल्चर प्रोडक्शन जे मोजण्यात येतं आणि जो फिगर सरकार प्रकाशित करतं ते जवळपास 114 मिलियन टन वगैरे होतं. आपलं मागच्या वर्षीचं या वर्षीचं जे एस्टिमेटेड ऍग्रिकल्चर प्रोडक्शन आहे ते मात्र काही 280 ते 290 मिलियन टनच्या आसपास आहे. म्हणजे भरपूर आहे. या वर्षी पण आता त्यांचं म्हणणं असं आहे की बऱ्याच स्टेट्समध्ये जसं वेस्ट बेंगॉल, तेलंगणा, आसाम वगैरे मध्ये पॅडीचं सोईंग वगैरे सुरू झालेलं आहे आणि यावर्षी परत नॉर्मल मॉन्सून प्रेडिक्टेड आहे आणि रुरल डिमांड जी आहे ती इट इज एक्सपेक्टेड टू होल्ड. तर बरं, दुसरा एक त्यांनी एक सांगितली खूण ऍग्रिकल्चर सेक्टरची, की ट्रॅक्टर सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये ग्रोथ आहे, जवळपास 20-21% ग्रोथ आहे. म्हणजे तुम्ही हे बघा की आता मागच्या महिन्यामध्ये एकही कार इथे रजिस्ट्रेशनला आली नाही, म्हणजे विकल्या गेली नाही असाच त्याचा अर्थ. परंतु ट्रॅक्टर्स जे आहेत त्यांचा सेल झालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की रुरल सेक्टरमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली अर्बन, सेमी अर्बन आणि रुरल एरियामध्ये सिमेंट, स्टील याला सुद्धा डिमांड आहे, पेंट्सला डिमांड आहे. परंतु आता केवळ टाइम विल टेल अस की व्हॉट इज द थिंग. मायनस मध्ये काय आहे की इलेक्ट्रिसिटीची डिमांड घटलेली आहे आणि मग परफॉर्मन्स मॅनेजर्स इंडेक्स म्हणून जी असते त्या पण कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, एक्सपोर्ट्स कमी झालेले आहेत. पण सरप्राइझिंगली आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मात्र वाढलेले आहेत आणि ते जवळपास $485 बिलियन वर आहेत आणि दे कॅन सस्टेन अस फॉर ऑलमोस्ट 11.8 to 12 months, म्हणजे ऑलमोस्ट फॉर अ इयर्स इम्पोर्ट वी हॅव गॉट. आणि आपले जे गोल्ड इम्पोर्ट जे आपले असायचे ज्याच्यामुळे आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणजे आपलं फॉरेन एक्सचेंज बाहेर जात असत ते जवळपास नील झालेले आहेत गोल्ड. आणि क्रूड ऑइलची प्राइस जी आहे ती कमी आहे, त्यामुळे त्या फ्रंटवर आपल्यावर तेवढं प्रेशर नाही आपल्यावर इकॉनॉमीवर. तर अशा रीतीने एक ब्रॉड पिक्चर त्यांनी आपल्या समोर केलेलं आहे. आता आपण बघूया की 2 भागामध्ये आपण बघूया बँकिंग द मिडस्ट ऑफ कोविड. कारण आपण हे बघितलं, आपण काय बघितलं, आपण जो पर्स्पेक्टिव्ह सेटिंग याच्यासाठी केलं की बँकिंग आपण या COVID-19 मध्ये करणार आहोत, परंतु ते करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र म्हणजे पर्टिक्युलरली पब्लिक सेक्टर बँक्सना पूर्णपणे स्वायत्तता नाही. म्हणजे आपण आपल्या मनाप्रमाणे जी कोणी ते बँकेची मॅनेजमेंट असेल दे विल हॅव टू फंक्शन अकॉर्डिंग टू द गाईडलाईन्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया and according to the broad guidelines of Reserve Bank of India, particularly because they are in the public sector. तर हे एक आपण लक्षात घेतलेलं आहे आपल्या पर्स्पेक्टिव्ह सेटिंग मध्ये. आपण एक ब्रॉडली वर्ल्डची पर्स्पेक्टिव्ह घेतलेली की बाबा जगामध्ये काय होतंय अर्थव्यवस्थेमध्ये, भारताच्या अर्थव्यवस्थेचं चित्र काय आहे आणि त्या अनुषंगाने आता RBIचे जे गव्हर्नर आहेत ते काय म्हणतायत हे आपण बघणं हे आता महत्वाचं ठरतंय. तर RBI गव्हर्नर जे आहेत त्यांचं आता असं म्हणणं आहे की जर का तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी आणि लिक्विडिटी हे जर का बँकिंग मध्ये जर का तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागतील, कुठली कुठली मेजर्स तुम्हाला घ्यायला लागतील. तर या मेजर्स मध्ये त्यांची अशी आहेत की मेजर्स टू एक्सपांड लिक्विडिटी इन द सिस्टीम, स्टेप्स टू एन्श्युअर मॉनिटरी ट्रान्समिशन. म्हणजे लिक्विडिटी इन द सिस्टीम ही फार महत्वाची का असते या कठीण काळामध्ये की जे क्रायसिस येतं किंवा बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बुडतात, याचा अर्थ काय की दे डू नॉट हॅव मनी टू ऑनर देअर फायनान्शियल ऑब्लिगेशन.
त्यामुळे त्यांच्याकडे जरी ऍसेट असला पण लिक्विडिटी नसेल तर बँक बुडू शकते. म्हणून बँकांमध्ये लिक्विडिटी असण्यासाठी रिझर्व्ह बँक काय स्टेप्स घेते, त्याच्यानंतर टू एन्श्युअर मॉनिटरी ट्रान्समिशन, म्हणजे काय की रिझर्व्ह बँक जे काय रेट, इंटरेस्ट रेट वगैरे अनाऊन्स करते ते रेट अल्टिमेटली एंड म्हणजे एंड कस्टमर पर्यंत, आयदर अ बॉरोवर ऑर अ डिपॉझिटर, त्याच्यापर्यंत त्यांचं ते पोचले पाहिजेत. त्याच्यानंतर जो फायनान्शियल स्ट्रेस सिस्टीम मध्ये यामुळे येणार आहे की या लॉकडाऊनमुळे, म्हणजे फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे असा की ज्या लोकांनी कर्ज घेतलेली आहेत आणि जे चांगले कर्जदार आहेत, परंतु या बंदीमुळे ज्यांच्या कारखान्यांवर किंवा ज्यांच्या उद्योग धंद्यांवर फायनान्शियल स्ट्रेस आलेला आहे, ते लोन इन्स्टॉलमेंट भरू शकत नाहीत, ते व्याज भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सोय करणार. आणि फायनान्शियल मार्केटची स्टेबिलिटी म्हणजे काय होतं की जेव्हा असा स्ट्रेस होतो तेव्हा तुमची स्टॉक मार्केट किंवा तुमचे मनी मार्केट या सगळ्यांच्या वरती पण परिणाम होतो आणि व्होलॅटिलिटी फार येते. तर ती व्होलॅटिलिटी सुद्धा फार यायला नको. त्यामुळे फायनान्शियल मार्केटचा सुद्धा त्यांना विचार करण्यासाठी त्यानुसार स्टेप्स घ्यायला लागतात. तसंच मग रेग्युलेशन आणि सुपरविजन मध्ये मग त्यांनी काय केलं या गोष्टींमध्ये, या सगळ्या गोष्टींसाठी तर मेजर्स टू एक्सपांड लिक्विडिटी याच्यासाठी त्यांनी काय केलं की त्यांनी बँकांच्याकडे पैसे मिळावे त्यांना, म्हणून त्यांनी CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो आहे तो कमी केला आणि तो त्यांनी 3% केला. त्याचप्रमाणे त्यांनी SLR जो आहे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आहे तो सुद्धा त्यांनी घटवला आणि तो त्यांनी 18% केला. तसंच त्यांनी बँकांना जी काही कर्ज घेऊ शकतात त्यांच्या सिक्युरिटी समोर, तर त्या विंडोज लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी वगैरे त्या उघडल्या, त्याच्यावरचे रेट सुद्धा त्यांनी घटवले. तर या गोष्टींमुळे काय झालं की बँकांकडे लिक्विडिटी आली. आता जसं स्टेट बँकेचं आणि दुसरा एक प्रकार झाला ज्याची रिझर्व्ह बँकेनी म्हणजे विच वॉज नॉट फॅक्टर्ड इन बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तो असा की अनुषंगाने या क्रायसिसमुळे म्युच्युअल फंड किंवा इतर ठिकाणी सुद्धा क्रायसिस आल्या, तर बऱ्याच लोकांनी आपले पैसे इतर ठिकाणून इन्व्हेस्टमेंट वगैरे काढून ते पैसे बँकेत ठेवले. तर म्हणजे आता तुम्ही काल परवाचाच एखादा रिपोर्ट पाहिला असेल तर स्टेट बँक चेअरमन यांनी असं सांगितलं की जिथे म्हणजे मागच्या एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा त्यांच्याकडे फक्त 14,000 कोटीची डिपॉझिट आले होते, त्याच्या समोर या वर्षी त्यांच्याकडे काहीतरी 1,13,000 कोटीचे डिपॉझिट आले. आता मोठा प्रश्न जो बँकांपुढे COVID-19 मध्ये आहे तो हा की या पैशाचं करायचं काय. कारण बँकिंग ऍज डिफाईन इन बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट इज ऍक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड गिव्हिंग लोन्स. तर बरं का की जे जुन्या काळचं जे सिम्प्लिस्टिक बँकिंग होतं त्याला इंग्रज लोक जे होते ते 363 बँकिंग म्हणत असत, म्हणजे इम्पिरियल बँकिंग काळामध्ये. तर 363 बँकिंग याचा अर्थ असा की यू ऍक्सेप्ट डिपॉझिट्स at 3%, lend them at 6% and go for playing golf at 3 o'clock. So that was the lazy banking in those days. पण आता कसं झालेलं आहे की तुम्ही जे डिपॉझिट घेताय ते तुम्हाला लोन घ्यायला कोणी नाहीये. आता स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन यांनी मागच्या महिन्यामध्ये एक शेखर गुप्ता म्हणून गृहस्थ आहेत, मोठे जर्नलिस्ट आहेत, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांच्या बरोबर त्यांनी म्हणजे देअर वॉज अन इंटरॅक्शन विथ शेखर गुप्ता. त्यात त्यांनी शेखर गुप्तांनी त्यांना विचारलं होतं की तुमच्या पुढे असलेला आता सगळ्यात मोठा चॅलेंज काय. तर त्यांनी गुप्तांना असं सांगितलं की आमच्याकडे प्रचंड प्रमाणात डिपॉझिट्स येत आहेत, पण ते डिपॉझिट्स काही आम्हाला लोन देता येत नाही कारण कोणी घेणारच नाहीये. कारण जर का तुमच्याकडे डिपॉझिट येत राहिले आणि कोणी जर का समजा तुमच्या पुढं कोणी लोन घेणारा नसेल तर त्या डिपॉझिटरला तुम्हाला व्याज द्यायला लागेल. आणि जर का कोणी लोन घेणारा नसेल आणि जर का तुम्ही मग ते पर फोर्स ते डिपॉझिट रिव्हर्स रेपो रेटने रिझर्व्ह बँकेला दिले तर देअर इज व्हॉट इज नोन एज निगेटिव्ह कॅरी. निगेटिव्ह कॅरी म्हणजे कसं की तुम्ही समजा फिक्स डिपॉझिट घेतलंय लोकांकडनं 6%ला, 6%ला तुम्हाला आता करंट रेट इज अराउंड 6%.
आणि ते डिपॉझिट तुम्ही जर का रिझर्व्ह बँकेला 3.75% दिलं तर बँक पैसे कसे मिळवणार? इट विल अफेक्ट द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बँक. तर दॅट इज द पोझिशन. पण ऍट द सेम टाइम बँक्स कॅनॉट से नो टू डिपॉझिटर्स, कारण उद्या तुम्हाला जेव्हा डिपॉझिट लागतील तेव्हा मग डिपॉझिटर्स तुम्हाला देणार नाही. सो यू कॅनॉट क्लोज युअर विंडो. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे बँकांची की डिपॉझिट घेतलं तर नुकसान, पण ते तुम्हाला थांबवता सुद्धा येत नाही. तो कोविड-19 मुळे बँकांची अशी डिपॉझिट क्षेत्रामध्ये ही अशी पंचायत झालेली आहे. दुसरा असा प्रश्न आहे की बरं क्रेडिट ग्रोथ होईल. आपण वी ऑलवेज लिव्ह ऑन होप अँड ऑप्टिमिझम की बाबा आता उद्या क्रेडिट ग्रोथ. देर इज ऑलवेज ए टाइम गॅप बिटवीन ऍक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड गिव्हिंग लोन. असं तर होतच नाही की तुम्ही आज डिपॉझिट घेतलं लगेच त्याच क्षणी तेवढ्या अमाऊंटचं लोन देण्यात आलं किंवा त्याच्या 60% किंवा त्याच्या 80% लोन देण्यात आलं, असं होत नाही. परंतु आता पुढे 2-4 महिन्यात तरी आपण काही लोन देण्यात येऊ का? आपल्याला लोन देता येईल का? असा प्रश्न बँकर्सच्या पुढे आहे. मग याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये एक रूल ऑफ थंब असतो. म्हणजे आपण असं बघतो स्टॅटिस्टिकली की जेव्हा जेव्हा लोन आणि आपली जी जीडीपी ग्रोथ आहे, क्रेडिट ग्रोथ आणि जीडीपी ग्रोथ याच्यामध्ये एक रिलेशनशिप आहे. आता अर्थात हा डिबेटेबल प्रश्न आहे की वेदर क्रेडिट ग्रोथ ड्राइव्ह जीडीपी ग्रोथ और जीडीपी ग्रोथ ड्राइव्ह क्रेडिट ग्रोथ. मी इकॉनॉमिस्ट नसल्यामुळे मी काही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. परंतु द फॅक्ट इज की जनरली समजा जर का 5% जीडीपी ग्रोथ असेल तर यू कॅन एक्सपेक्ट क्रेडिट ग्रोथ ऑफ अबाउट 10 to 12%. या जवळपास दुप्पट रफली अशी क्रेडिट ग्रोथ दिसते तुम्हाला. असं तुम्हाला एम्पिरिकल एव्हिडन्स तुमच्याकडे आहे की समजा क्रेडिट ग्रोथ 7% असेल तर एक 14% तुमची क्रेडिट ग्रोथ होऊ शकते. पण आता जर का तुमचं IMF म्हणतंय की तुमची क्रेडिट ग्रोथ जी आहे ती 1.9% आहे फक्त, तर 1.9% मध्ये तुमची क्रेडिट ग्रोथ होणार किती? 2 का 4%? इट इज ऍब्सोल्युटली नेक्स्ट टू नथिंग. त्यामुळे कोविड-19च्या मध्ये जे बँकिंग करायचं आहे इन द मिडस्ट ऑफ कोविड-19, तर बँकांच्या पुढे मोठा प्रश्न आहे की कसं काय प्रॉफिटेबिलिटी होईल म्हणून. आता 2019 डिसेंबर म्हणजे ज्याला Q3 फिगर्स म्हणतात, ते म्हणजे ज्या मोठ्या बँकांच्या बघितले, स्टेट बँक पब्लिक सेक्टरमध्ये किंवा ICICI बँक किंवा HDFC, त्यांचे फिगर चांगले होते. आता मार्चचा फिगर सुद्धा हा कदाचित तेवढा इम्पॅक्ट होणार नाही, कारण पहिले जानेवारी फेब्रुवारी तर थोडंफार चालूच होतं. 25 मार्चच्या पुढे झालं लॉकडाऊन. परंतु प्रश्न आहे की एप्रिल ते जून या क्वार्टरचं काय होईल किंवा जून टू सप्टेंबर क्वार्टर मध्ये काय होईल, हा एक मोठा प्रश्न बँकांच्या पुढे आहे. आणि कसं काय ही परिस्थिती हँडल करायची. तर आता ह्याच्यामध्ये जे आहे ते एक महत्वाचं असं की काय मेजर्स वेगवेगळ्या बँकांनी घेतलेली आहेत. तर आता याच्यामध्ये काय केलं मी की बघण्याचा असा प्रयत्न केला की वेगवेगळ्या बँकांच्या वेबसाईट्सवर किंवा त्यांच्या पब्लिकेशन्स मध्ये त्यांनी काही इंडिकेशन्स या बाबतीत दिलेले आहेत का. तर स्टेट बँक ऑफ इंडिया, मी त्याच्यामध्ये असल्यामुळे मला स्टेट बँक ऑफ इंडियाचं थोडंफार एक प्रेझेंटेशन किंवा त्यांच्या इन्स्ट्रक्शन बद्दल मला थोडीफार माहिती मिळाली. त्याबद्दल मी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवू शकतो. तर जर का आपली ते काय फार वेळ लागणार नाही त्याला, 5-10 मिनिटात, पण त्याचा फोकस असा आहे, म्हणजे त्याची आउटलाईन मी तुम्हाला ब्रीफली सांगतो की त्यांनी जनरली कस्टमर्सचे 3 प्रकारचे भाग केलेले आहेत की एक रिटेल कस्टमर्स, एक स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज कस्टमर्स आणि एक जे आहेत ते आपले लार्ज बॉरोवर्स किंवा छोटे कस्टमर्स सुद्धा, म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर मधले. तर अशा रीतीने त्यांनी रिटेल, SME, ऍग्रिकल्चर हे भाग केलेले आहेत. आणि त्या लोकांना कोविड काळामध्ये होणाऱ्या अडचणींचा एक एक अडचणींचं एक अंदाज घेऊन त्यानुसार त्यांनी त्याप्रमाणे हे केलेलं आहे. तर थोडक्यात एक 5 मिनिटात तुम्हाला मी सांगतो. तुम्ही एक ते
पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जे आहे ते तुम्ही तिथे लावा. तर ते तुम्हाला दिसेल. हा, तर याच्यामध्ये बघा मी तुम्हाला फास्ट सांगतो. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. हा, हे तुम्हाला या आपले जे श्रोते आहेत त्यांना हे दिसेल का, वाचता येईल का त्यांना हे? बरं, याच्यामध्ये मी तुम्हाला एक हे सांगतो की बेसिकली काय केलेलं आहे याच्यामध्ये, की मिनिस्ट्री आणि गव्हर्नमेंट यांनी काय सोय केलेली आहे. फॉर इन्स्टन्स मी एक 2-4 उदाहरणं देतो फक्त, की पासबुक जे सर्वसामान्य माणूस जर का बँकेत गेला तर त्याला पैसे काढण्यासाठी पासबुक घेऊन जायला लागत असे. तर आता त्यांनी सोय केली की बाबा पासबुक न घेता जरी तुम्ही बँकेत गेला तरी तुम्हाला पैसे काढता येण्याची सोय आहे. किंवा तुम्ही एक इंटरेस्ट वर टॅक्स कापू नये म्हणून 15G 15H फॉर्म देत असा, पण आता तो तुम्ही या लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही बँकेला देऊ शकला नसाल, तर मागच्याच वर्षीचा तुमचा फॉर्म हा ग्राह्य धरण्यात येईल. तुम्ही जर का तुमचं इंटरेस्ट वर्किंग कॅपिटल वरचं देऊ शकत नसाल तर ते तुम्हाला 3 महिन्यासाठी डेफरमेंट मिळेल. टर्म लोनची इन्स्टॉलमेंट जर का तुम्ही देऊ शकत नसाल तर त्याच्यासाठी तुम्हाला डेफरमेंट मिळेल. किंवा तुमचं जर का तुम्ही गरीब असाल आणि तुमचं जर का एखादा सेल्फ हेल्प ग्रुप असेल तर पूर्वी सेल्फ हेल्प ग्रुपला 10 लाख हे मॅक्झिमम लिमिट होतं, आता ती लिमिट वाढवून 20 लाख करण्यात आलेली आहे. तसंच तुम्हाला जर का तुम्ही जर का स्मॉल इंडस्ट्री SSI इंडस्ट्रियलिस्ट असाल आणि तुमच्या खात्यामध्ये ड्रॉइंग पॉवर नसेल तर मार्जिन सुद्धा कमी करण्यात येईल. म्हणजे जी ड्रॉइंग पॉवर काढतात, जे टेक्निकल आहे थोडं, तर ती मार्जिन कमी करता येईल तुमच्या खात्यामधली. तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना ज्या केलेल्या आहेत, डेफरमेंट ऑफ इंटरेस्ट, डेफरमेंट ऑफ इन्स्टॉलमेंट, त्याच्यानंतर मॉरेटोरियम ऑन लोन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या लिबरलाइज्ड ऍडिशनल वर्किंग कॅपिटल 10% ऑफ द लिमिट, अशा प्रकारे वेगवेगळ्या म्हणजे डिपॉझिटर्सना सुद्धा त्या प्रकारे सोय केलेली आहे की केवायसी. आता जसं तुम्ही कदाचित काही व्हॉट्सअप वगैरे पाहिलं असेल की नॉर्थ ईस्टच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या लोकांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकल्या नाही कारण त्यांचं केवायसी झालेलं नव्हतं. तर ते आता सांगण्यात आलेलं आहे की जे असे अकाउंट्स आहेत उघडलेले त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी केवायसीची जरूर नाही वगैरे, अशा बऱ्याच प्रकारच्या प्रोसिजरल हे दिलेले आहेत, काय रिलॅक्सेशन दिलेले आहेत. तर बेसिकली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी आणि भारत सरकारनी अशा प्रकारे ज्या काय पॉलिसी केलेल्या आहेत डिपॉझिटर्स साठी आणि बॉरोवर्स साठी, त्या पॉलिसीचं या बँका, पर्टिक्युलरली पब्लिक सेक्टर बँका यांच्या थ्रू त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. आणि हे सगळं करत असताना बँकांच्या पुढे असणारा मोठा चॅलेंज म्हणजे की आपण प्रॉफिट कसा मिळवायचा. तर बँकिंग इन द मिडस्ट ऑफ COVID-19 इज रिअली अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क. आणि इन अ लाइटर वेन आय कॅन से दॅट आय फील रिलीव्ड दॅट आय एम नॉट इन चार्ज. कारण आता सगळ्या बँकर्सच्या पुढे मोठी कठीण परिस्थिती आहे. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो कारण आता बराच वेळ झालेला आहे, 45 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे हे जे आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बेसिकली त्याचा मी आपल्याला गोषवारा सांगितलेला आहे. याच्यामध्ये बरेच डिटेल्स आहेत, पण ते आपण आता न सांगता आपण इथे थांबूया आणि जे काय प्रश्न वगैरे असतील लोकांचे याबद्दल त्याबद्दल आपण विचार करूया. हॅलो. हा सर, एक पहिला प्रश्न आलेला आहे हा, की ॲज अ सिटीजन
हा या इकॉनॉमीच्या चालना मिळण्यासाठी इकॉनॉमीला आम्ही कसं हा काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो? आम्ही कसं काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो? हा, म्हणजे ॲज अ सिटीजन आमचा या इकॉनॉमीला अजून चालना मिळण्यासाठी काय रोल राहू शकतो? म्हणजे तुम्ही कोण आहात वगैरे त्याच्यावर आहे आता. म्हणजे जर का नाही, लाईटली एक जनरल सांगायचं म्हटलं जनरल हा, तर याचं जनरल उत्तर सिटीजन आहे. एक व्यापारी समजा तुम्ही, एक जनरल दुकानदार आहे मी, आणि मी या सिटीजन नाही. म्हणून. आता याच्याबद्दल बराच विचार झालेला आहे की खरं आपण जर याला चालना द्यायची म्हटली तर आपण आपलं नॉर्मल परचेसिंग वगैरे ठेवलं पाहिजे. म्हणजे काय की आपण सर्वसामान्य लोक जे आहोत, वी क्रिएट डिमांड. आपण आता जसं बहुतेक मध्यमवर्गीय लोक जे आहेत, दे इनडायरेक्टली कॉन्ट्रीब्यूट टू जीडीपी. आणि इथं काय म्हणतात, जसं आपलं वेस्टर्न इकॉनॉमिक्स किंवा आपले पण जे अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की मध्यम वर्ग जो आहे, इट क्रिएट्स अ बिग डिमांड. तर आपण आपला खर्च करत राहायला पाहिजे. म्हणजे पैसे आपण नुसते आता पकडून ठेवू नका. नॉर्मल आपण जसं राहतो तसं राहा. त्या दृष्टीने इकॉनॉमीला मदत होईल. किंवा बरोबर. अजून एक. आपल्याकडचे जे नोकर चाकर आहेत त्यांना पगार वगैरे द्या, ते आले नाहीत जरी तुमच्याकडे कामाला तरी. म्हणजे लोक काय, पैसा खेळता राहिला पाहिजे. जसं आपल्या शरीरात रक्त खेळतं राहिलं पाहिजे, तसा या इकॉनॉमीमध्ये हा पैसा फिरता राहिला पाहिजे. तर आपण काय करू शकतो सर्वसामान्य लोक, की आपण खर्च करतोय आता घरात बसून, अन्नधान्य घेतोय, दूध घेतोय, किंवा आपल्या नोकर चाकरांना पगार देतोय. या दृष्टीने आपला खर्च होतोय आणि मग तो पैसा त्यांच्या हातून जिकडे तिकडे जसा आहे तो अर्थव्यवस्थेत फिरेल. तर ते आपण करत राहिलं पाहिजे. ओके. अजून एक प्रश्न आलेला आहे सर, की आता हम्म. कॉपरेटिव्ह बँकांचं भविष्य काय राहील पोस्ट कोविड तुमच्या मते? याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह आणि नॅशनलाइज असा काही खरा फरक करायला नको. बँकिंग इज सेम, ऍक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड गिव्हिंग लोन्स. तर जी डिफिकल्टी नॅशनलाइज बँकांना आहे, तीच डिफिकल्टी कोऑपरेटिव्ह बँकांना आहे. एवढंच आहे की नॅशनलाइज बँकांना भारत सरकारचं प्रोटेक्शन असतं. प्रोटेक्शन म्हणजे असं की आपल्या सगळ्यांचंच. एखादी बँक जर का बुडीत खात्यात जायला लागली तर टॅक्स पेअर्स मनी बँक, भारत सरकार त्याच्यामध्ये पंप करतं. बाकी कोऑपरेटिव्ह बँकांसाठी तशी काही त्यांच्यावर लायबिलिटी नसते. म्हणजे आता या बाबतीत जर का म्हटलं आपण, तर कोऑपरेटिव्ह बँकांना थोडा म्हणजे जास्त धोका आहे. दे आर एक्सपोज टू अ ग्रेटर रिस्क इन द प्रेझेंट सिच्युएशन. एवढं आपल्याला एक जनरल स्टेटमेंट करता येईल. अच्छा. दुसरा प्रश्न आलेला आहे सर, की जो सध्याचा काळ आहे त्याच्यात इन्व्हेस्टमेंटसाठी तुमच्या मते कुठलं इन्स्ट्रुमेंट चांगलं आहे? विच इज वय बेस्ट इन्स्ट्रुमेंट? ते वयावर आहे. यंग लोकांना याचं उत्तर वेगळं राहील आणि वयस्कर लोकांना. आता आय एम 65+. आय शुड नॉट टेक एनी रिस्क. बँक डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट जरी व्याज कमी असलं तरी ते माझ्यासाठी ठीक आहे. कारण आता नुकतंच तुम्ही पाहिलं असेल ते फ्रँकलिन टेम्पल्टन नावाची जी एक म्युच्युअल फंड होता, तर ते फ्रँकलिन टेम्पल्टन मी बघत असायचे गेले 4 वर्ष की त्यांचा नेहमी नंबर 1 वर असायचे त्यांचे व्हेरियस, म्हणजे त्यांच्या ज्या नेट ऍसेट व्हॅल्यू असायच्या ते. पण आता ते बंद पडले 6 फंड त्यांचे. तर ते आता पैसे अडकलेले आहेत लोकांचे. तर सांगण्याचं म्हणजे आता ज्यांनी कोणी प्रश्न विचारला ते यंग असतील, तर जनरल फॉर्म्युला एक असा आहे की 100 मायनस एज, तर जेवढा काही एक फरक येईल, अप टू दॅट यू कॅन इन्व्हेस्ट इन द मार्केट. बट सध्या आणि मार्केटमध्ये पण तुम्हाला ते बघायला लागेल ऍक्च्युली, की कुठल्या ब्ल्यू चिप कंपनीज आहेत, कुठल्या चालणार. म्हणजे ते असं तुम्हाला जनरल ऍडॉक उत्तर देता येणार नाही. तर ओके. अजून त्यामुळे एक प्रश्न आलेला आहे सर, जो हा थोडा आपल्या विषयाच्या ॲडव्हान्स्ड आहे, किंवा पोस्ट कोविड जसं आपण मगाशी प्रोजेक्ट केलं की हम्म, डिजिटलायझेशनकडे आपला भर जास्ती जाणार आहे. हम्म, तर जी आता एक नवीन क्रिप्टो करन्सी म्हणून जी कन्सेप्ट येते आहे, किंवा डिजिटल हो करन्सीचा ॲडव्हान्स पार्ट, तर हो याच्यावर आपण काही लाईट थोडा थ्रो करू शकाल? हो क्रिप्टो करन्सीवर करता येईल ना. बघा, कुठली असं आहे की करन्सी जी कुठली असते त्याची डेफिनिशन अशी आहे की इट इज अ स्टोअर ऑफ व्हॅल्यू अँड मीडियम ऑफ एक्सचेंज.
तर स्टोअर ऑफ व्हॅल्यू याच्यासाठी म्हणत असत की टिल 1971 और 72 एक्झॅक्ट इयर आता बघायला लागेल, पण त्याच्या आसपासच म्हणजे करन्सी यूज टू बी बॅक बाय गोल्ड स्टँडर्ड. पण 70 नंतर 1 नंतर ते गेलं. तर त्याच्यामुळे करन्सी रिमेन्ड ओनली बेसिकली अ मीडियम ऑफ एक्सचेंज विथ अ सॉव्हरेन गॅरंटी. आणि त्यामुळे हे सेंट्रल बँक, रिझर्व्ह बँक किंवा फेडरल रिझर्व्ह वगैरे या सगळ्यांचं महत्व राहिलं. परंतु टेक्नॉलॉजीने म्हणजे पर्टिक्युलरली इंटरनेट आल्यामुळे सगळ्या या करन्सी वगैरेच्या कल्पना बदलायला लागल्या. तर करन्सी म्हणजे तुम्ही काय करता की एक प्रकारच्या पेपरवरती तुमचा विशिष्ट पेपर, विशिष्ट शाई वगैरे असं सगळं करून ज्याला फोर्स करता येणार नाही, इट विल बी डिफिकल्ट टू रेप्लिकेट, अशा प्रकारचं एक तुम्ही कागदाचा तुकडा तयार करता आणि त्याच्यावरती तुम्ही छापता दॅट आय प्रॉमिस टू पे द सम द बेअरर ए सम ऑफ रुपीज सच अँड सच आणि आरबीआय गव्हर्नरची सही. त्याचा अर्थ काय? बट दॅट इज ऍक्सेप्टेड विद इन द कंट्री ऍज अ मीडियम ऑफ एक्सचेंज. आणि अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी आपले सगळे कारभार सुकर होता. आता त्याच्याऐवजी जर का टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही एखादे असं काहीतरी व्हेरी डिफिकल्ट टू रेप्लिकेट असा एखादा अल्गोरिथम काढला आणि त्याला तुम्ही सांगितलं की याला आम्ही क्रिप्टो करन्सी म्हणतो, आणि जर का 2 लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं ते ऍज अ मीडियम ऑफ एक्सचेंज, इट ऑटोमॅटिकली अक्वायर्स व्हॅल्यू. जसं क्रिप्टो करन्सी तुमच्याकडे असेल तर तुम्ही आज मर्सिडीज बेंज गाडी घेऊ शकता किंवा अमेझॉन आहे, म्हणजे मर्सिडीज बेंज ऍक्सेप्ट युअर बिटकॉइन ऍज ऍक्सेप्टेबल करन्सी. करन्सीचं कसं आहे की करन्सी गेट्स व्हॅल्यू बाय द पीपल हू यूज इट. तुम्ही आणि आम्ही त्याला व्हॅल्यू देतो. तर त्यामुळे क्रिप्टो करन्सी हॅज डेफिनेटली अ फ्युचर अँड आय विल नॉट बी सरप्राइज in case Reserve Bank of India and other central banks, central म्हणजे रिझर्व्ह बँक्सच असतात, those in other countries they come out with their own cryptocurrency. It is a need of the hour. आता इंडियामध्ये सध्या याची जरूर नाहीये, कारण वी आर युजिंग इन अ वे सम सॉर्ट ऑफ अ डिजिटल करन्सी बिकॉज ऑफ दिस डिजिटल वॉलेट लाईक तुमचं पेटीएम किंवा फोन पे वगैरे हे जे काय आहेत गुगल पे, दे आर इन अ वे दॅट ओनली. Ultimately what you are exchanging is information. You are not exchanging cash, and then ultimate final settlement you do in Indian rupee. But basically it is that. So if you expand this, crypto is here to stay. Crypto is not going to go away. आणि भारत सरकारने सुद्धा क्रिप्टोवर बंदी नाही. रिझर्व्ह बँकेने बँकांना काय निर्देश दिलेले आहेत की तुम्ही क्रिप्टोमध्ये डील करू नका. So Indian banks which are bound by the directives of RBI will not do it. परंतु आता समजा तुम्हाला क्रिप्टो करन्सी घ्यायची झाली तर नोबडी कॅन स्टॉप यू. ओके. अजून एक प्रश्न आलेला आहे सर, जो डिजिटलायझेशन संदर्भातच आहे की वेदर डिजिटलायझेशन और टेक्नॉलॉजी अनेबल्ड कॉन्टॅक्टलेस बँकिंग विल बी अ फ्युचर ऑफ बँकिंग और वे फॉरवर्ड. आता डिजिटलायझेशनच राहील का किंवा कॉन्टॅक्टलेस बँकिंगच राहील का? म्हणजे आता लोक आपापली बँक कुठली आहे हे विसरणं चालू होईल का, जे ऑलरेडी झालेलं आहे ते? ते होऊ शकतं, पण बघा बँकिंग जे आहे काय झालेलं आहे ना टेक्नॉलॉजीमुळे की हे सगळे प्रश्न येत आहेत. बेसिकली बँकिंग विल रिमेन. बँकिंग म्हणजे काय? ऍक्सेप्टिंग मनी अँड गिव्हिंग लोन्स. आपल्या सगळ्यांचे जे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत ते आपण कुठेतरी देतो आणि ते तिथे एकत्रित होतात आणि तिथून ते मग अजून कुठेतरी जातात, म्हणजे लोन देण्यात येतं किंवा त्याचा काहीतरी वेगळा. आणि याच्यात काय असतं, ऍश्युरन्स काय आहे? ऍश्युरन्स हेच आहे किंवा तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे परत मिळतील आणि तुम्ही आम्हाला ते देताय त्यासाठी तुम्हाला काहीतरी व्याज वगैरे मिळेल, कॉम्पेन्सेशन. सो आता वेदर दिस यू डू इन अ डिजिटल मोड or paper mode or crypto mode, principle remains the same, that whatever resource, financial resource you have, financial asset you have, you are giving it to somebody for a price, for a rent, and then they return it to you and they use it. So the manner of doing banking will undergo radical change, but the principle of banking will remain. In fact काही लोक काय म्हणतायत की जसं आता क्राऊड फंडिंग वगैरे होतं, म्हणजे काय होईल की तुम्ही बँकेकडे न जाता पर्सन टू पर्सन प्लॅटफॉर्म्स या इंटरनेटवर येतील आणि मग तुम्हाला जर का लोन द्यायचं असेल कोणाला
आणि समोर कोणीतरी इंटरनेटवर डिमांड टाकली आणि ती मॅच झाली, तर यू कॅन डू डायरेक्ट लेंडिंग. असेही प्रकार होत आहेत आजकाल थोड्या प्रमाणामध्ये, अँड दॅट इज नॉट रेग्युलेटेड. इथे काय आहे, बँकांच्या थ्रू व्यवहार करण्यामध्ये it is regulated by Reserve Bank of India, and certain protections are available to the depositors as well as borrowers, which will not be available to people who are using cryptocurrency or people who are doing this type of P2P, person to person transaction. ओके. सो इन अ वे आपलं म्हणणं असं आहे की जोपर्यंत हे रेग्युलेटेड राहणार नाहीत तोपर्यंत त्याला खूप जास्ती बूस्ट मिळणार नाही. सपोज हे आरबीआयने किंवा कुठल्याही एजन्सीनी रेग्युलेट केले तर त्याला एक चांगला मोड म्हणून तो वापरला जाऊ शकतो. नाही, काय असतं अर्थव्यवस्थेमध्ये, ट्रस्ट इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स. आज जे काय बँकिंग होतंय इट इज बेस्ड ऑन ट्रस्ट. कुठलाही व्यवहार भारतामध्ये आता पूर्वी जिथे इथे आपण म्हटलं की वेस्टर्न बँकिंग 1806 मध्ये आलं, पण पूर्वी काय भारतामध्ये आर्थिक व्यवहार होत नव्हते काय? होत होते. देअर वॉज अ ट्रिमेंडस डिग्री ऑफ ट्रस्ट. म्हणजे आपण एक शब्द जरी दिला की बा मी तुम्हाला हे पैसे देईन किंवा तुमच्याकडनं ही वस्तू घेतली याची किंमत, ते व्यवहार आर्थिक व्यवहार होतच होते. अंडरलाईन कॉन्सेप्ट इज क्वाईट ऍबस्ट्रॅक्ट अँड इट इज ट्रस्ट. नाव जर का तुम्ही इथून अमेरिकेतल्या माणसाला पैसे पाठवायचे म्हटलं आणि त्याच्याकडनं काही वस्तू घ्यायची म्हटलं तर तुम्ही त्याला पाहिलेलं नाही, तर हाऊ डू यू डेव्हलप ट्रस्ट? मी पैसे पाठवतो आणि मग तो त्यांनी नाही पाठवली वस्तू तर काय, वगैरे वगैरे. तो आता बँका असल्यामुळे तुम्ही एक सिस्टीम निर्माण केलेली आहे ऑफ ट्रस्टवर्दी इन्स्टिट्यूशन, आणि त्यांच्या थ्रू तुम्ही हा सगळा आर्थिक व्यवहार करता आणि त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं की नाही, मी बँकाच्या थ्रू व्यवहार करतो, माझे पैसे बुडणार नाहीत आणि मी एकट्याने माझ्याच याच्यावर करायचं म्हटलं. परंतु जर का हा व्यवहार फार व्यापक प्रमाणावर व्हायला लागला आणि त्याला जर का ऍक्सेप्टन्स मिळालं तर चालेल, ते विदाउट बँक ऑल्सो चालेल, असे व्यवहार चालतील. सर शेवटचेच काही मिनिटं राहिलेले आहे आपल्या आता या सेशनचे. तर प्रायव्हेट पहिले तर मी सेक्टर विचारलंय, प्रायव्हेट बँक बेटर और पब्लिक सेक्टर, कोणीतरी बरोबर प्रश्न आहे. विचारलेला आहे. हो हो, पब्लिक सेक्टर और प्रायव्हेट सेक्टर बँक बद्दलचा आहे. आता असं आहे की काही प्रायव्हेट सेक्टर बँकाही स्ट्रॉंग आहेत, जसं आता HDFC बँक वगैरे आहे किंवा इव्हन कोटक महिंद्रा बँक. तर तसं त्यांचे पॅरामीटर जे आहेत फायनान्शियल, दे इंडिकेट दॅट दे आर स्ट्रॉंग बँक. आता पण पब्लिक सेक्टर बँकांचं कसं आहे की त्या जरी त्यांचे पॅरामीटर्स वीक असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये लोकांचा विश्वास याच्यासाठी आहे की दे आर त्यांचा ओनर्स केंद्र सरकार आहे, बरं का. त्यामुळे लोकांना अशी खात्री आहे की बँक जरी या बँकेला काही झालं, बुडण्याची व्यवस्था आली, तरी केंद्र सरकार मालक असल्यामुळे किंवा मेजॉरिटी शेअर होल्डर असल्यामुळे आपले डिपॉझिट सेफ राहतील, बरं का. त्यामुळे लोकांचा विश्वास पब्लिक सेक्टर बँकांवर आहे आणि पब्लिक सेक्टर बँकांनीच आपल्याकडे म्हणायला अजिबात याच्यामध्ये चूक नाही की त्यांच्यामुळे आपल्याकडे बराच म्हणजे हे झालेलं आहे, काय आपली आर्थिक प्रगतीमध्ये त्यांचा वाटा, चांगला मोठा वाटा आहे. सर मी हडस हायस्कूल नागपूर ॲल्युमिनी असोसिएशन तर्फे आपण आमच्या विनंतीला मान देऊन जो हा कार्यक्रम कंडक्ट केला त्याबद्दल आपले आभार मानतो. मित्रांनो, मला आशा आहे की हा संपवायच्या आधी मला फक्त एक छोटा श्लोक म्हणायचा आहे, कोरोना असल्यामुळे. आणि चल म्हणा ना आपण, कारण लास्ट मिनिट आहे. बरं, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि याच्या पुढेही हे कार्यक्रम चालू ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील. आता सर एक शेवटचा त्यांच्या श्लोक म्हणतात आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. हो, कारण हे कोरोनाचे दिवस आहेत, त्यामुळे मी असं म्हणतो की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत. अर्थ सगळ्यांनाच माहिती आहे. सगळे निरोगी राहा, सगळे सेफ राहा, सगळे आपल्या घरामध्ये राहा आणि लवकर कोरोनाचं संकट आपल्यावरून दूर होवो अशी प्रार्थना करतो आणि माझं भाषण संपवतो.
धन्यवाद सर. मित्रांनो, ही सिरीज आपली कंटिन्यू राहील याबद्दल मी आशावादी आहे. धन्यवाद.